डोळा चोळल्यामुळे सुद्धा त्रास होतो का? लहान मुलांच्या मध्ये चोळल्यामुळे बऱ्याच वेळेला समोरच्या बुबुळाचा आकार किंवा वक्रता बदलते. तुम्ही त्यांना बराच वेळ टीव्ही बघायला द्या आणि टीव्ही बंद करा, ते वेड्यासारखं करायला लागतं. ते व्यसन आहे. हे व्यसन तुम्ही जितकं पाळाल तेवढं त्याचं नुकसान होणारच. पण अगदी 3-4 वर्षाच्या मुला-मुलींना पण मी चष्मा बघितला आणि त्यांना तो नीट कानाला अडकवता पण येत नाही. हे इतकं अलीकडे प्रमाण खूप वाढलेलं आहे. मी पहिलं सांगतो की त्याच्या आईला किंवा वडिलांना शिक्षा करा. वापरला तर चष्मा कमी होतो म्हणतात, जेवढं तुम्ही रेग्युलर चष्मा यूज कराल. असं आहे का? बरोबर आहे? अजिबात नाही. असं कधीही होत नाही. मी त्यांना एकच उदाहरण देतो की आता तुमची उंची 5 फूट 3 इंच आहे. आता तुम्ही कंटिन्युअस अशा काही गोष्टी केल्या की ती 5 फूट 3 इंचाची 5 फूट 2 इंच होणार आहे का? तसं डोळ्याचा नंबर एकदा वाढला की तो कमी होत नाही. आता अजून एक ट्रेंड वाढलाय की रंगीत डोळे, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे, की निळे डोळे पाहिजेत, लग्नापुरते ते थोडंसं वापरलं जातं. सेफ आहेत का त्या सगळ्या गोष्टी? आता तुम्ही बघा, तिला छान दिसायचं असतं, तू जसं म्हटलं ती छान दिसत असते म्हणूनच तिचं लग्न ठरतं ना. 20-20 रूल असा एक फार फेमस रूल आहे आमच्या याच्यामध्ये. मग एक 20 मिनिटं काम झालं की तुम्हाला निदान एक 20 सेकंद थांबायला पाहिजे आणि 20 फुटाच्या बाहेर बघायला पाहिजे, म्हणजे डोळ्याचे स्नायू पण रिलॅक्स होतात. इतके रंगीत फळं आहेत, ही सगळी रंगीत फळं चांगली. फिश ऑइल हे सगळ्यात जास्त चांगलं, त्यामुळे कोकणात आणि गोव्यात कदाचित लोकांचे डोळे आणखी चांगले राहत असतील. सो कायमस्वरूपी चष्मा घालवता येतो का? नमस्कार, मी हर्षदत्त आहे तुमच्याबरोबर. पण आज आपल्याबरोबर एक स्पेशल गेस्ट आहेत आणि पश्चिम महाराष्ट्रातील वेल नोन असे ते आय स्पेशालिस्ट आहेत. लेक्चरर, प्रोफेसर, ह्या सगळ्याचा अनुभव घेता घेता बेस्ट मेडिकल टीचरचा अवॉर्ड मिळालेला आहे आणि 40 ते 45 वर्षांचा आय स्पेशालिटीमधला त्यांना खूप अनुभव आहे. सो असे डॉक्टर अनिल कुलकर्णी सर आपल्याबरोबर आहेत. नमस्कार सर. नमस्कार. डोळ्यांबाबतीत ना ते म्हणतात ना की तुझे डोळे खूप बोलके आहेत किंवा डोळ्यांमधून खूप आपण फिलिंग्स किंवा भरपूर काही काही आपण सांगत असतो. सो डोळे नसतील तर हे आपण काहीच इमॅजिनच करू शकत नाही काही गोष्टी. आणि डोळ्यांचा विषय निघालेलाच आहे. तर लहान मुलांमध्ये ना आता एक खूप ही गोष्ट दिसून येते की त्यांना खूप कमी वयात चष्मा लागतो. तर काय म्हणजे एवढ्या लहान वयात कसं काय चालू झालेलं आहे चष्मा लागणं वगैरे? सध्या 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एक तर पूर्वी ही कल्पनाच पॅरेंट्सना नसायची की मुलांची तपासणी रेग्युलरली करायला पाहिजे. बरं. त्याच्यामुळेही काही वेळेला एक फायदा होतो की लवकर लक्षात आलं तर ट्रीटमेंट नीट देता येते. आणि दुसरं, सध्याच्या युगामध्ये आता तुम्ही बघता की मोबाईल, कॉम्प्युटर्स, आयपॅड, स्क्रीन टाईम इतका वाढला आहे की त्याच्यामुळं लहान वयात नक्कीच फरक पडतो. कारण साधारण 9 ते 10 वर्षापर्यंत जी डोळ्याची वाढ होत असते त्यावेळेला जर जवळचं काम प्रमाणापेक्षा जास्त केलं गेलं तर नंबर भरभर वाढतो. तर त्या दृष्टीनं आम्ही म्हणून जे सांगतो मुलांना की अरे त्या मुलांना खेळू द्या ना, नुसता अभ्यास नका करायला लावू, म्हणजे मग त्यांची पण डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. म्हणजे ते मोबाईल त्यांना खेळण्यासारखंच त्यांच्या हातात दिलं जाते की तू शांत बस बाबा, थोडा वेळ तरी मोबाईल घे आणि शांत बसशील. पण अगदी 3-4 वर्षाच्या मुला-मुलींना पण मी चष्मा बघितला आणि त्यांना तो नीट कानाला अडकवता पण येत नाही, तो सांभाळताही येत नसतं, त्यातलं काही माहिती नसतं. त्यांना तो असं रबर वगैरे लावून तो फिट केला जातो त्यांच्या डोळ्याला, इलास्टिक लावून. इलास्टिक वगैरे असतं. सो हे इतकं अलीकडे प्रमाण खूप वाढलेलं आहे. तर लहान मी आजकाल माझ्याकडे मुलं जेव्हा म्हणतात ना, आई वडील मुलं मोबाईल फार बघतात, मी पहिलं सांगतो की त्याच्या आईला किंवा वडिलांना शिक्षा करा. मुलांची काय चूक आहे? तुम्ही त्यांच्या हातात देऊन तू गप्प बस बघितलं, ती सवय त्यांनीच लावलेली असते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी. असं तुमच्याकडे लहान मुलांचं म्हणजे पेशंट म्हणून येण्याचं प्रमाण जास्त आहे का? बरेच आहेत. म्हणजे दररोजचे नाही म्हटलं तरी कमीत कमी 15 ते 20 लहान मुलं असतात, म्हणजे 18 वर्षाखाली किंवा 12 वर्षाखालचे लोक. तर याच्यामध्ये फक्त चष्म्याचा नंबर असं नाही, बाकीच्याही काही काही गोष्टी असतात. ॲलर्जी पण खूप प्रकारची असते, तेही लोक येतात कंटिन्युअस. प्रत्येक सीझनमध्ये त्रास होणारे लोक असतात. फक्त वेळेवर ट्रीटमेंट केली आणि व्यवस्थित ट्रीटमेंट केली तर यातल्या खूपशा गोष्टी चांगल्या बऱ्या होऊ शकतात किंवा आपण काही गोष्टी टाळू पण शकतो. हो, तेही बरोबर आहे. म्हणजे आम्ही जसं म्हणतो की ॲलर्जी आहे ना, तर निदान बाहेर बाबा उन्हात जास्त हे करू नका, मातीत खेळू नका, एवढं केलं तर होऊन जातं. मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो की आता मुले मातीत खेळणार ना, मग त्याला निदान घरी आल्यानंतर डोळे धुवायला सांगा, तेवढ्याने सुद्धा बरं होईल. त्याला खेळूच नका म्हटलं तर तेही वाईट आहे. या वयात नाही खेळायचं तर कधी खेळायचं? आणि ते तशी छोटी मुलं ऐकणार पण नाहीत काहीच गोष्टी. बरोबर आहे ना. एक सर खूप ट्रेंडिंगचा विषय काही दिवसांपूर्वीच झाला होता आणि ते खूप व्हिडिओ व्हायरल झाले होते. जॅस्मिन भसनानी म्हणून एक हिरोईन आहे, ॲक्ट्रेस आहे ती, आणि ती लेन्स वापरते. ऑब्व्हियसली आता चष्मा नको असा वाटतो, लेन्स प्रेफर करतात बरेच जण. आणि
लेन्स वापरल्यामुळे डोळ्यांना ॲलर्जी झाली होती आणि थोड्या वेळासाठी त्यांना दिसणं बंद झालं होतं. सो त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? लेन्स वापरणं किती हानिकारक आहे की सेफ आहे? नाही, एक लक्षात घ्या, कुठलीही गोष्ट व्यवस्थित वापरली की ते हानिकारक नसते. बरं. आता ह्या कॉन्टॅक्ट लेन्सला दररोज त्याला स्टरलायझिंग सोल्युशनमध्ये ठेवायला लागतं. हो. हात स्वच्छ धुवून क्लिअर करून डोळ्यात घालायचं असतं. त्याच्यामध्ये जर तुम्ही चालढकल केली तर त्याच्यात इन्फेक्शन होऊ शकतं. लेन्सचा नुसता प्रकार नाही. दुसरी गोष्ट, ते लेन्सचं फिटिंग जर बरोबर नसलं, तुम्हाला समजा त्रास होतोय असं वाटलं तर ते बदलायला पाहिजे. की आत्ताच मी लेन्स घेतले राहू दे असं करून चालत नाही ना. आणि लेन्सने इन्फेक्शन होणं हे पॉसिबल आहे, परंतु त्याच्यात त्याचे हायजीन मेंटेन नाही झालं किंवा स्वच्छता मेंटेन नाही झाली तर म्हणून होतं ते. ओके. सो त्या गोष्टींचं पण म्हणजे खूप आपल्याला काळजी घ्यावी लागते आणि मग अगदी त्या अगदी गोष्टी बरोबर आहे. वापरणं. तुम्ही बघत असाल चष्मा लोकांचा बऱ्याच वेळेला डाग पडलेले कोणी पुसत पण नाही. हो. तसं लेन्सला चालत नाही ना. ते खराब ते झालं काळजी घ्यायलाच ते पाहिजे काळजी आपण. घ्यायलाच पाहिजे. नक्कीच. आणि आता तर काही गणपती उत्सव झालेला आहे, त्याच्यातच एक नुकतीच बातमी आली की ते जे रेझर वापरलं जातं तिथे वेगळे वेगळे लाईट्सचे कलर्स वगैरे, त्याने सुद्धा खूप डोळ्यांना त्रास होतो. किती हानिकारक आहे त्यावेळेला तुम्हाला आता आश्चर्य वाटेल की पोलिसांच्या बरोबर मीटिंग झाल्या. पोलिसांनी या सगळ्या मंडळांच्या मीटिंग घेऊन सगळ्यांना सांगितलं, आमच्याकडच्या पेशंट्सना आणि सर्व लोकांच्याकडच्या आलेल्या पेशंटना मागं डोळ्याला पडद्याला भोकं पडलेले आम्ही फोटो दाखवले तरी कोणी सिरियसली घ्यायला तयार नाही. एकदा तो लेसर बघितला की जन्मभर त्याला त्याच्यामध्ये नुकसान राहणार. आणि सांगितलं तर आपल्याकडे कसं झालंय, आता कुठल्याही गोष्टीला विरोध करणं म्हणजे तुम्ही त्यांच्या विरुद्ध आहात असं समजलं जातं. त्यांच्या बॅड लिस्टमध्ये बॅड लिस्टमध्ये लगेच ते काय सांगतात वगैरे, हे आम्ही असंच करणार, फटाके जोरातच वाजवणार, लेसर चालूच करणार. आमच्याकडे जे लेसर असतात डोळ्याच्या ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल की बाहेर, खोलीच्या बाहेर वॉर्निंग लिहिलेली असते, कोणी आत येऊ नये. आम्ही गॉगल घातल्याशिवाय, ठराविक प्रकारचा गॉगल त्यांचा, त्याच्याशिवाय आम्ही चालू ठेवत नाही. एवढी प्रिकॉशन घ्यायला लागते. आणि इथं उघड्यावरती ते लेसरचं चालू राहतं. त्याला काय एक दोनदा तुम्ही नुसतं त्याच्याकडे बघितलं ना, जसं सूर्यग्रहणाकडे बघितल्यानंतर मागचा पडदा जळतो ना, तसं जळतं ते. म्हणजे एवढं ते डेंजरस आहे, वाईट आहे. त्याच्यावरती बंदी का आणली जात नाही की एवढ्या सहज कसं आपल्या भारतामध्ये आले ना? तुम्ही बघा ना, आता कोल्हापूर जिल्ह्याने बंदी घातली, सांगली जिल्ह्याने बंदी घातली, कलेक्टर DSPने बंदी घातली. आपल्याकडे बंदीला पुढं काहीच होत नाही. नियम असतातच मोडण्यासाठी असं म्हणून ते पुन्हा असं वापरलं म्हटलं जातं. माहित नाही मला, पण बंदी तर घातलेलीच आहे. त्यांनी त्यांचं काम केलंय, लोकांनी पण कळायला पाहिजे ना. ते असतं ना की एक रेग्युलर आपण हेल्थ चेकअप करतो, आता ते असं म्हटलं जातं की अबाव 35-40 त्याच्यावरचे लोक चेकअप करून घ्या बाबा, तुम्हाला जास्त गरज आहे. आम्हाला यंग पीपलला काही जास्त गरज नाही आहे. आणि त्याच हेल्थ चेकअप प्रमाणेच नेत्र तपासणी पण गरजेची आहे का, आणि ती रेग्युलर करावी का? नाही, आम्ही काय सांगतो की 40 नंतर प्रत्येकाने नेत्र तपासणी करावीच. बरं. कारण बऱ्याच वेळेला अनुवंशिक असलेले रोग किंवा काचबिंदूसारखे रोग, सुरुवातीचा मोतीबिंदू किंवा डायबेटिक पेशंटला मागच्या पडद्याला होणारे हे सगळं 40 नंतर नक्कीच होतात. यंग पेशंट्सना एकदा तुम्ही चेकअप केल्यानंतर जर काही प्रॉब्लेम नसला तर अशी काही फार रेग्युलर करायची गरज पडत नाही. म्हणजे त्याचा काही असा पर्टिक्युलर इंटरव्हल नाही आहे की एवढ्या एवढ्या टप्प्यानंतर तुम्ही आय चेकअप करा किंवा जेणेकरून तुम्हाला बाकीच्या गोष्टी कळतील वगैरे? रेग्युलर इंटरव्हल कसं आहे, आता समजा डायबिटीसचा पेशंट आहे, आम्ही त्याला सांगतो की एकदा डायबिटीस आहे कळलं की त्याच्यानंतर दरवर्षी बघायचं. एकदा डोळ्यात काही नुकसान आहे असं कळलं तर दर 6 महिन्यांनी, काही ट्रीटमेंटची गरज लागली तर दर 3 महिन्यांनी, असं हे स्टँडर्ड आहे. काचबिंदू आहे तर तुम्हाला दर 6 महिन्यांनी तपासणी करायलाच पाहिजे. पण नॉर्मल लोकांना ज्याला डोळ्याला प्रॉब्लेम नाही त्यांनी काळजी करून काय दर वर्षी 2 वर्षांनी जायला पाहिजे असं काही नाही. फक्त त्रास झाला तर जरूर जावं. आता कॉम्प्युटर कंटिन्युअस वापरून त्रास होतो, त्यावेळेला जाऊन दाखवलेलं कधी चांगलं असतं. आणि साधी सिंपल जर आम्ही सांगितलं की डोळ्याची बाबा उघडझाप करत चला कॉम्प्युटर वापरताना, म्हणजे डोळ्याचा कोरडेपणा कमी झाला की त्रास कमी होईल. ह्याच्यापेक्षा ते ब्ल्यू टिन ग्लासेस देणार का डॉक्टर तुम्ही मला, किंवा त्याचे स्पेशल गॉगल्स काय आम्ही पैसे खर्च करायला तयार आहे? कारण आता IT क्षेत्र असेल, फक्त IT क्षेत्र नाही, आता आपण लहान मुलांपासून बघतोय की आपली सगळी लाईफलाईनच ऑनलाईन झालेली आहे. सगळं त्या आता मोबाईलशिवाय आपण लाईफ आपण इमॅजिन पण करू शकत नाही. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एकतर मोबाईल हातात असतो किंवा एकतर आपलं कम्प्युटर किंवा TV, या गोष्टी. स्क्रीन टाइम खूप वाढलाय. सो त्याचे विशिष्ट प्रकारचे चष्मे वापरणं वगैरे आहे का? म्हणजे नाही, अगदी सुरुवातीला जेव्हा कॉम्प्युटर्स आले ना तेव्हा त्याचे जे मोठे स्क्रीन होते त्याला थोडं रेडिएशन असायचं, तेव्हा डोळ्याला त्रास व्हायचा, कोरडेपणा वाढायचा. आता कॉम्प्युटरच्या स्क्रीननी काही होत नाही.
तुम्ही रोखून बघता, डोळ्याला उघडझाप करत नाही, त्याच्यामुळे जास्त प्रॉब्लेम येतो. आणि त्याच्यानंतर जेव्हा आम्ही काय सांगतो त्याला म्हणून तो 20-20 रूल असा एक फार फेमस रूल आहे आमच्या याच्यामध्ये. बाबा एक 20 मिनटं काम झालं की तुम्हाला निदान एक 20 सेकंद थांबायला पाहिजे आणि 20 फुटाच्या बाहेर बघायला पाहिजे. म्हणजे डोळ्याचे स्नायू पण रिलॅक्स होतात आणि तुमचं डोळ्याचं उघडझाप करायचं वाढलं की ते तुमचे जे काही अश्रूची फिल्म असते ती व्यवस्थित त्याच्यावरती पसरली जाते. तर ह्या साध्या गोष्टी करायला पाहिजेत. चष्म्यासाठी अशी काही गरज नसते कुठल्याही बाबतीमध्ये, पण वापरायला त्याला एक कोटिंग येतं चष्म्याला आजकाल, त्याला अँटी रिफ्लेक्टर कोटिंग म्हणतात. म्हणजे थोडंफार जरी रेडिएशनची शक्यता असली तरी ते रिफ्लेक्ट होतं, तेवढे घातले की पुरे होतं. मोबाईलचं पण आपण बघतो ब्राईटनेस इतका वाढलेला असतो कधी कधी काही जणांचा, खूप डोळ्याला त्रास होतो. सो त्याचा मेन प्रॉब्लेम काय आहे की लोकांना अंधारामध्ये बघायची सवय आहे, टीव्ही किंवा मोबाईल. ते सगळ्यात चुकीचं आहे. बॅकग्राऊंड तुमचा लाईट व्यवस्थित पाहिजे, तो चांगला असला तर तुम्हाला स्क्रीन पासून त्रास कमी होतो. म्हणजे काय होतं की दिवसा ब्राईटनेस खूप वाढवतात मोबाईलचा वगैरे आणि रात्री झोपताना मग लाईट ऑफ करून आणि बघत बसतात. सो दोन्ही गोष्टी कॉन्ट्रास्ट तुम्ही जितका जास्त ठेवाल तेवढे डोळे थकतात. आता तुम्ही उघडझाप म्हणालात डोळ्यांचे, ते एक जेनझी पीपलमध्ये गेम तो खूपच त्यांचा फेवरेट आहे, डोळ्यात डोळे घालून बघायचे आणि पटकन पापणी लावली नाही पाहिजे. सो तो गेम आपण आता बंद केला पाहिजे का? नाही, गेम बंद म्हणजे तुम्ही एखाद्या वेळेला केलं तर ठीक आहे, पण तुम्ही नेहमीच जर त्याच्यावर काम करणार आहे लक्षात, आणि कुणाच्या डोळ्यात डोळे घालून बघता हे महत्वाचं आहे. त्याचा त्रास होत नसेल तर चालू ठेवायचं. ओके. गोष्टी आपल्याला कळतात पण वळत नाही असं भरपूर वेळा होतं. बरोबर. तर काय होतं की बऱ्याच वेळा काहीतरी आपल्याला एक जळजळ झालेली असते किंवा येता जाता आपण गॉगल किंवा चष्मा वापरत नाही, डोळ्यात काहीतरी गेलेली असते, धूळ वगैरे ते टोचत असतं. डोळ्यात चोळल्यामुळे सुद्धा डोळ्याच्या ज्या छोट्या छोट्या नस असतात तर त्याला पण त्रास होतो का? नसेला नाही होत. पापणीमध्ये छोट्या छोट्या ग्रंथी असतात, त्या ग्रंथीतून तेलकट पदार्थ तयार होत असतो. तर त्याला तुम्हाला जर सारखं चोळत बसला तर इन्फेक्शन होतं. आणि ॲलर्जी होऊन लहान मुलांच्या मध्ये चोळल्यामुळे बऱ्याच वेळेला समोरच्या बुबुळाचा आकार किंवा वक्रता बदलते. म्हणून जो मुलगा किंवा जो माणूस त्याला सारखं चोळायला लागतं त्याने जाऊन बघायला पाहिजे की मला काय झालंय, काय टोचतंय, कशामुळे टोचतंय. आणि टोचणं म्हणजे त्याच्यात काही असतं आतमध्ये असं नाही, परंतु ह्या छोट्या छोट्या गोष्टीला आतमध्ये किंचित लाल झालं, पुरळसारखं झालं, त्याच्याने जो त्रास होतो तो सहज नीट करण्यासारखा असतो. चोळत राहिला की नुकसान जास्त होतं. म्हणजे मी परवाच एक गोष्ट ती वाचली होती की तुमच्या डोळ्यामध्ये धूळ गेली किंवा काहीतरी असं तुम्हाला वाटलं तर तो डोळा असं तुम्ही बोटाने हे करू नका, जास्त रब करू नका, जेणेकरून साधं पाण्याने धुतलं की काम भागतं ना. तुम्ही शहरात राहता सगळे आपण म्हणून कल्पना नाही, पण डोळ्यात गेलं की लोक आजकाल पहिल्यांदा एसटी स्टँडवर जातात त्यांच्या गावातल्या आणि तिथे बसणाऱ्या बायकांच्याकडनं जिभेने डोळ्यातले कण काढायचा प्रयत्न करतात आणि मग त्याच्यानंतर बुरशी लावून घेऊन येतात. मग आम्ही सांगतो बाबा फारसं काही याला उपयोग होणार नाही. इतकं वाईट परिस्थिती आहे. खूप यामध्ये अंधश्रद्धा पण आहे. अंधश्रद्धा आहे, अज्ञान आहे. आणि नुसतं अज्ञान नाही, माहिती करून घ्यायची इच्छा नाही. माहिती असते पण ती माहिती करून घ्यायची इच्छा नाही. आणि मगाशी तुम्ही फार चांगला शब्द वापरला, ते कळतं पण वळत नाही असा विषय आहे तो. सांगून ते फरक पडत नाही. एक मी अशी गोष्ट वाचली आहे सर, ही खूप ट्रेंडिंगमध्ये आजकाल, की आता आय ड्रॉप येणार आहे आणि तो आय ड्रॉप आपण टाकल्यानंतर डोळ्यामध्ये की 3-4 तास आपल्याला चष्मा फ्री आपण राहू शकतो फंक्शनमध्ये वगैरे जायचं असेल तर. सो त्या आय ड्रॉपबद्दलची काही माहिती आम्हाला कळेल का? आहे ना, त्याच्यामध्ये पायलोकार्पिन नावाचा ड्रग आहे. आणि हा रुटीनली गेले डिकेड्स आम्ही वापरतो वेगळ्या कारणासाठी, बाहुली बारीक करायसाठी. आता एक लक्षात घ्या की बाहुली एकदम जर बारीक झाली तर तुम्ही जर कधी तपासणीला गेला असला तर आम्ही जेव्हा पेशंटला वाचायला सांगतो आणि त्याच्यानंतर एक पिन होल म्हणून छोटंसं होल असलेली डिस्क असते, ती डोळ्यासमोर ठेवली जाते. आणि त्या पिन होलमधून जेव्हा बघतो ना तेव्हा जो चष्म्याचा नंबर असतो तो चष्म्याचा नंबर त्याला लागू होत नाही, कारण असा मध्ये फक्त सेंट्रलला तेवढाच फक्त लाईट आत जातो आणि ती प्रतिमा तुमच्या डोळ्यावर उमटते. त्याचंच प्रिन्सिपल ह्या पायलोकार्पिन ड्रॉपवर आहे. बाहुली एकदम बारीक केली की आपल्याला ॲकोमोडेशन ज्याला आम्ही म्हणतो की त्याच्यामुळे जवळचं चांगलं दिसायला लागतं आणि समोरची प्रतिमा उमटली की लांबचंही चांगलं दिसायला लागतं. त्याचा इफेक्ट असेपर्यंत ते राहतं. त्याच्यामुळे ह्याला हा अमेरिकेमध्ये ॲक्सेप्टेड आहे. अडचण अशी आहे की अमेरिकेमध्ये प्रिस्क्रिप्शन शिवाय ड्रग मिळत नाही आणि आपल्याकडे कॅन्सरच्या ड्रगला सुद्धा प्रिस्क्रिप्शन लागत नाही, ओव्हर द काउंटर लोक घेऊ शकतात. दुसरं ह्याचे जे साईड इफेक्ट असतात, आतल्या बाजूला बाहुलीला नंतर सूज येणे किंवा बाहुली कडक होणे, ऑपरेशनसाठी बाहुली मोठीच होत नाही,
लाली होणे बाजूला किंवा समोरच्या बाजूच्या बुबुळाला त्रास होणे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या कंपनीनं सांगितल्या नाहीत. नुसतंच सांगितलं की तुम्ही हे घातलं की तुम्हाला जवळचं दिसणार नाही. आणि म्हणून त्या FDAनं ते विड्रॉ केलं की तुम्ही चुकीच्या गोष्टी पसरवताय. चष्म्याबद्दल विचारायचं होतं. बऱ्याच जणांना चष्मा नकोसा वाटतो आता. एक ना मी शाळेत असताना एक क्रेज आली होती की तुम्ही चष्मा वापरला की तुम्ही खूप सिन्सिअर, खूप हुशार मुली, म्हणून आमच्या वर्गातल्या मुली चष्मा घेऊन त्या लावायच्या की मी हुशार वाटली पाहिजे. पण त्याच्यानंतर एक काळ असा आला की चष्मा नकोसा वाटायला लागला. इव्हन लग्न करताना मुलींना खूप प्रॉब्लेम येतो, चष्मा असला की नको म्हणतात. सो कायमस्वरूपी चष्मा घालवता येतो का? हो, बहुतेक वेळेला चष्म्याचा नंबर कितीपर्यंत आहे त्याच्यावरती ठरतं की काय करता येईल. चष्म्याच्या ऐवजी कॉन्टॅक्ट लेन्सचा एक विचार असतो की तुम्ही सकाळी घालून संध्याकाळी काढता येतं. त्याच्यानंतर लॅसिक म्हणून आहे की ज्याच्याने लेसरने तुमचा नंबर कमी करता येतो. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आता आलेत. स्माईल टेक्नॉलॉजी आहे, ट्रान्स PRK आहे. या सगळ्या गोष्टीनं नंबर कमी करता येतो आणि ते पुष्कळसं सेफ असतं. त्याच्यात फक्त एकच अडचण अशी आहे की सेफ्टी आहे की नाही हे पहिल्यांदा चेक करून बघायला लागतं. आणि डोळ्याच्या आत परमनंट लेन्स पण आधीच्या नॅचरल लेन्सवरती बसवता येतं. ते आता जास्त पॉप्युलर व्हायला लागले कारण त्याच्यानी क्वालिटी जास्त चांगली राहते डोळ्याची बघण्याची. आणि त्याच्यात नुकसान काही नसतं. मुख्य म्हणजे त्याने हानी काही होणार नाही, डोळ्यांना हानी होत नाही. माझे बरेच सगळे ओळखीचे फ्रेंड्स आहेत, त्यांना चष्मा लागलाय बरं का, पण तो घालायला नकोसा वाटतो की ठीक आहे घेऊन तर आलेत ते चष्मा, डोळे चेक करून आलेत वगैरे, पण नुसताच जवळ ठेवलाय त्यांनी, वापरत नाही. त्यांना काय सांगाल तुम्ही? कारण खूप टेन्शन आहे. एक तर वापरला तर चष्मा कमी होतो म्हणतात, जेवढं तुम्ही रेग्युलर चष्मा यूज कराल. असं आहे का? बरोबर आहे? अजिबात नाही. ओके. असं कधी होत नाही. मी त्यांना एकच उदाहरण देतो की आता तुमचं वय समजा 16 वर्ष आहे आणि तुमची उंची 5 फूट 3 इंच आहे. आता तुम्ही कंटिन्युअस तुम्हाला असे काही गोष्टी केल्या की ती 5 फूट 3 इंचाची 5 फूट 2 इंच होणार आहे का? तसं डोळ्याचा नंबर एकदा वाढला की तो कमी होत नाही. फक्त त्याची गरज कमी जास्त होऊ शकते. आणि चष्मा वापरल्याने तुमचं जे वाढतं वय असतं ना त्यावेळेला तुम्ही नाही वापरला तर डोळ्याचं नक्की नुकसान होतं. एकदा तुमचं वय वाढतंय संपलं एक 18-20 वर्षाच्या नंतर मग तुम्ही चष्मा घातला आणि नाही घातला तरी परमनंट नुकसान काही होत नाही. पण मग हे रेग्युलर वापरायलाच पाहिजे आपल्याला चष्मा? दोन गोष्टी आहेत. आता मायनस नंबर असणाऱ्यांना असं वाटतं की मला जवळचं चांगलं दिसतं, मग ते जवळचं चांगलं दिसल्यानंतर एक तर ताण पडतो. काही वेळाने असं वाटतं की मला आता वाचायला नको, अभ्यासाचं डोक्यात शिरत नाही आणि तिरळेपणा येऊ शकतो. साध्या साध्या गोष्टी आहेत. पण म्हणून ते चष्मा घातलं की हे टाळू शकतं, म्हणून वापरायचा. उलट मायनस नंबर लहान वयात असल्यामुळे लोकांना वाटतं की मला गरजच नाही, लांबचं काय बघायचं आहे मला. तुम्ही उद्या गाडी चालवणार आहे, लांबचं दिसलं पाहिजे. मुलं जेव्हा चष्मा वापरत नाही तेव्हा आम्ही त्यांना काय सांगतो की तुला उद्या लायसन्स मिळणार नाही तुझी नजर कमी झाली की. गाडी चालवताना प्रॉब्लेम येणार. ते त्यांना फार बरं वाटतं की आपल्याला नंतर गाडी चालवायला मिळणार आहे, आता नाही चष्मा घातला तर मिळणार नाही. माझे आजी आजोबा बाबा वगैरे मला म्हणायचे की म्हणजे लहानपणापासूनच गाजर खा, ते डोळ्यासाठी चांगलं असतं, किंवा हिरव्या पालेभाज्या वगैरे. आपण आहारातल्या ह्या सगळ्या गोष्टी तर आहेतच, फ्रुट्स, हिरव्या पाले, पण अजून काय काय आपण काळजी घेऊ शकतो डोळे निरोगी राहण्यासाठी? नाही, आम्ही बेसिकली तेच सांगतो की व्हिटॅमिन A आणि व्हिटॅमिन C वगैरे सगळ्या गोष्टी मिळणाऱ्या गोष्टी जेवढ्या आपण खाऊ शकू. जितके रंगीत फळं आहेत ना ती सगळी रंगीत फळं चांगली डोळ्यासाठी, काहीच हरकत नाही. फिश ऑइल हे सगळ्यात जास्त चांगलं, पण आता आपल्याकडे रेग्युलरली वापरलं जात नाही. त्याच्यामुळे कोकणात आणि गोव्यात कदाचित लोकांचे डोळे आणखी चांगले राहत असतील. आणि अंडी सुद्धा त्याच्यामध्ये खूप चांगली असतात. पर्टिक्युलरली अंड्याचा जो पांढरा बलक आहे ना त्याच्याने डोळ्याला खूप चांगला उपयोग होतो पिवळ्यापेक्षा सुद्धा. अजून काय काळजी घेऊ शकतो आपण? आता जसं स्क्रीन टाइम जे आपल्याला खूप वाढलेलं ते कमी करू शकतो, ते एक आहे. त्याच्यानंतर रात्री झोपून वाचायची गोष्ट टाळायला पाहिजे, कारण आपण झोपून वाचायला गेले की आपली पोझिशन आणि डोळ्याची पोझिशन वेगवेगळी राहते. इव्हन झोपून वरती ब्लँकेट घेऊन पण आत मोबाईल बघत बसतात काही काही. ते चुकीचीच गोष्ट आहे, त्याला काही इलाज नाही. परंतु रुटीनली सुद्धा म्हणजे ह्या गोष्टी, आणि अंतर आपलं व्यवस्थित ठेवायला पाहिजे. ताट बसूनच वाचायला पाहिजे. तुम्ही वाकून जितकं वाचाल तेवढं डोळ्याला ताण पडतो. उजेड हा बाजूनी यायला पाहिजे, डायरेक्टली स्वतःच्या डोळ्यावर येऊन उपयोग नाही. म्हणजे इनडायरेक्टली लाईट असेल तर तुम्हाला डोळ्याला त्रास कमी होतो. मला ना अजून एक विचारायची तुम्ही, मला खूप या गोष्टीबद्दलची अशी क्युरिओसिटी आहे की सारखं मोबाईल वापरल्यामुळं किंवा स्क्रीन टायमिंगमुळं ना डोकं दुखायला लागतं सारखं. डोकं दुखलं की आपण एक थोडा वेळ शांत बसतो, पण परत मोबाईल आणि ह्या सगळ्या गोष्टी, आणि असं वारंवार ते डोळे म्हणजे डोकं दुखणं हे डोळ्यासाठी किती घातक आहे, किंवा त्याचं काय? नुसतं डोळ्यासाठी घातक नाही. तुम्ही बघा, लहान मुलं तुम्ही त्यांना बराच वेळ टीव्ही बघायला द्या आणि टीव्ही बंद करा, ते वेड्यासारखं करायला लागतं. आम्ही त्यांना म्हणतो डोकं फिरतं त्यांचं,
म्हणजे लिटरली जरी नसलं तरी ह्याचा अर्थ की त्या स्क्रीनचं आणि त्याचा एकदा तुम्हाला सवय लागली ते व्यसन आहे. होय. हे व्यसन तुम्ही जितकं पाळाल तेवढं त्याचं नुकसान होणारच. त्याच्यामुळं हे रिस्ट्रिक्टेड, आम्ही तेच सांगतो की आठवड्यातून अर्धा तास, याच्यापेक्षा टी व्ही जास्त गरज नाही. आणि दिवसातल्या 15 मिनिटापेक्षा जास्त कुठलाही स्क्रीन टाइम इज नॉट गुड फॉर यंगर पीपल. सध्याच्या स्थितीला हे पॉसिबलच नाही बऱ्याच जणांसाठी. म्हणजे बिलकुल पॉसिबल आहे, पण आय एम टॉकिंग अबाउट इन्क्रीजिंग एजला. तुम्ही 18 नंतर करा ना, तुमचं काय आता तुम्हाला कामच तुमचं आहे, तुम्हाला करायला पाहिजे त्यावेळेला मग ह्या गोष्टी पाळायच्या, उघडझाप करणे, औषध बॅलन्स करायला पाहिजे आपण. बॅलन्स करायला पाहिजे. माझ्या ओळखीचे बरेच जण आहेत आणि ते काय करतात, त्यांचे असे डोळे दुखायला लागले किंवा डोळ्यांना त्रास व्हायला, डोकं दुखायला लागलं ना की जायचं मेडिकलमधून गोळ्या घेऊन यायचं, नाहीतर कुठले तरी आय ड्रॉप्स घेऊन यायचे, ते टाकायचं. म्हणजे डॉक्टरांकडे ते जातच नाहीत. बरोबर. एक लक्षात घ्या की डायरेक्टली ओव्हर द काउंटर किंवा मेडिकल स्टोअरमधनं घेतलेल्या औषधाचं त्या स्टोअरवाल्याला आणि पेशंटला दोघांनी नक्की कल्पना नसते हे औषध कशासाठी आहे. बऱ्याच वेळेला अँटीबायोटिक्स दिली जातात. आता तुम्ही विचार करा की जे जंतू तुमच्यात नाही आहेत त्याला तुम्ही ते अँटीबायोटिक ड्रॉप घातले तर त्याला रेझिस्टंट असणारे जंतू वाढतात आणि नेहमीचे जंतू शिल्लक राहत नाहीत. म्हणजे पुढच्या वेळेला तुम्हाला खरोखर इन्फेक्शन झालं तर औषधच उपयोगी पडत नाही. त्याच्यानंतर स्टिरॉइड म्हणून औषध असतात की ज्याच्याने लाली लगेच कमी होते. ते घालायला गेलं की 2 दिवसात बरं वाटतं, पण तिसऱ्या दिवशी त्याला कुठेतरी जखम झाली की तो डोळ्याचं बरं होत नाही. म्हणजे थोडक्यासाठी काही गोष्टी करायला जातो पण त्याचा काहीतरी मोठा पण स्वतःच्या मनाने घालू नये. आम्ही तर लोकांना काहीच सांगतो, तुम्हाला काय वाटतं ना, आयुर्वेदिक घाला, होमिओपॅथी घाला, काही घाला, ते अंगारे घाला, दुपारे करा, फक्त इथे कपाळाला नाही तर ह्याला लावा, डोळ्याला हात लावायचा नाही, ही आमची टेरिटरी आहे असं सांगायला लागतं. म्हणजे हे घरगुती उपाय करणं स्वतः किंवा डॉक्टरांशी आपण कन्सल्ट करायलाच पाहिजे त्या सगळ्या गोष्टी. कशासाठी स्वतःचं नुकसान करून घ्यायचं? देवाने सगळं ते क्लीन करायसाठी सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. तुम्ही कोणी गाईचं तूप घालणार, कोणी आणि त्याच्यात काजळ घालणार, कोणी तुम्ही साधं पूर्वी बघा काजळाची डबी कॉमन असायची, प्रत्येकाने त्याच्यातूनच काजळ घालायचं. एकाला इन्फेक्शन झालं की घरातले सगळ्या लोकांना इन्फेक्शन होणार. टाळायला पाहिजे ना अशा गोष्टी. आपल्याकडे ना भारतामध्ये ही खूप गोष्ट कॉमन आहे सर, की परदेशात असं लहान मुलांच्या डोळ्यात एवढं काजळ वगैरे काही घातलं जात नाही. आपल्या इकडे अतिच जरा होतं की नजर लागू नये बाबा माझ्या मुलाला म्हणून असं जाडच्या जाड भरगतच डोळे भरून काजळ घातलं जातं. तर पण माझं म्हणणं काजळ घालायचं एवढे मोठे गाल दिलेत ना, गालाला लावा ना, काय लावायचं, डोळ्याला कशाला हात लावायचा सगळीकडे. कारण इन्फेक्शन झालं की निस्तरायचं अवघड जातं आणि ते एवढं छोटं बाळ असतं आणि त्याला एवढ्या लहान वयातच जर काही गरज नाही ना त्याच्यामध्ये, नकोच ना काजळ घालायला. ओके. आणि आता जे प्रौढ व्यक्ती आहेत तर त्यांच्यामध्ये ना डोळ्यांच्या पडद्याचा आजार खूप वाढतोय असं दिसून येते हल्ली. ह्या गोष्टी खूप वाढलेल्या आहेत. हे 2 गोष्टी आहेत की खाण्यापिण्याच्या मध्ये सुद्धा आता आपल्या बऱ्यापैकी व्हिटॅमिनची कमतरता जाणवते. पूर्वीच्या काळी जे नॅचरल आणि आता ज्याला फॅशनेबल आपण ऑर्गॅनिक म्हणतो ते ऑलरेडी ऑर्गॅनिकच असायचं, कारण त्याला काही फारसं प्रोसेसिंग केलेलं नसायचं. त्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे मागच्या पडद्याचा रक्तपुरवठा थोडासा एफेक्ट होतो, कमी होतो, किंवा त्या प्रकारचे रोग आता वाढायला लागलेत. दुसरी गोष्ट, पूर्वी ते रोग लक्षात यायचे नाहीत, आता नवीन साधनं असल्यामुळे ते लक्षात येतात, त्याला ट्रीटमेंट पण देता येते. आणि मागच्या पडद्याच्या दोषाला एक लक्षात घ्यायला पाहिजे की त्याला ट्रीटमेंट कमी आहे, म्हणजे फारसं लगेच बरं होईल असं नाही. जसं मोतीबिंदू, काचबिंदू या सगळ्या गोष्टीला ट्रीटमेंट चांगली आहे, तसं पडद्याची ट्रीटमेंट फारशी चांगली नसते. डायबिटीज पेशंटला तर आम्ही सांगून थकतो की अरे बाबा रेग्युलरली दाखवत चला वेळेवर. सुरुवातीला मला काहीच होत नाही, तुम्हाला जेव्हा होतं त्यावेळेला आम्ही ट्रीटमेंट करू शकत नाही, म्हणून त्या गोष्टी इतक्या वाढलेल्या असतात तेव्हाच त्याला नजरेवर परिणाम एकदा झाला की नंतर काही करता येत नाही. आता ना दिवाळीचं सीझन आणि त्याच्यानंतर मग लग्नाचे मुहूर्त चालू होतात. बरोबर. लग्न एखाद्या मुलीच्या आयुष्यातला खूप मोठा क्षण असतो आणि तिला छानच दिसायचं असतं. त्यामुळे आता अजून एक ट्रेंड वाढलाय की कॉन्टॅक्ट लेन्स तर आपण म्हणतोच त्या वेगळ्या गोष्टी आहेत, पण रंगीत डोळे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे की निळे डोळे पाहिजेत, लग्नापुरतं ते थोडंसं वापरलं जातं. सेफ आहेत का त्या सगळ्या गोष्टी? अरे तुम्ही बघा, तिला छान दिसायचं असतं, तू जसं म्हटला, ती छान दिसत असते म्हणूनच तिचं लग्न ठरतं ना. तिला वाटतं अजून छान दिसलं नाही. या प्रकारचे त्याला कॉस्मेटिक कॉन्टॅक्ट लेन्स म्हणतात. त्याच्यापासून तसं काही फारसं नुकसान नसतं, नाही घालायला काही हरकत नसते. फक्त ते काय होतं, तुम्ही कधीतरी एकदमच घालणार आणि मग त्याची अडॅप्टेशन म्हणतो आम्ही त्याला, त्याची सवय नको का तुम्हाला, होत नसते त्यांना. आज तुम्ही सकाळी म्हणलात मी लेन्स घालतो, संध्याकाळपर्यंत तुम्हाला डोळे दुखायला लागतात, त्रास व्हायला लागतो. जसं कॉन्टॅक्ट लेन्स ट्रायल घेऊन बसवायला लागते, तशी ह्या लेन्सची पण ट्रायल घेऊन बसवलं ना, टेम्पररी वापरायला काही नुकसान असं नसतं.
फक्त ती व्यवस्थित तुम्ही जसं आधी म्हटलं त्याप्रमाणे काळजी घेऊन त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायला काळजी पाहिजे. घेतली म्हणजे त्याचं नुकसान होत नाही, एवढं नक्की. ओके. नक्कीच थँक्यू डॉक्टर, तुम्ही इकडे आलात आणि आज खूप सगळ्या गोष्टी आम्हाला सांगितलेल्या आहेत. एकदम खूप सोप्या भाषेत आज कळलेल्या आहेत गोष्टी. पण पुन्हा एकदा सगळ्यांना काय सांगायला आवडेल की काही डोळ्यांची काळजी घेण्यासाठी टिप एक महत्त्वाची, तुमचा एक मूलमंत्र? नाही, आमचा मूलमंत्र म्हणण्यापेक्षा एवढंच प्रत्येकाला सांगायला पाहिजे की आपल्याला काही त्रास होत असेल तर निदान दाखवा डॉक्टरांना. बरं. तुम्हाला आता लक्षात येत असेल की चष्म्याचे नंबर सुद्धा लोक म्हणतात आम्ही दुकानात जाऊन काढतो. वाईट काहीच नाही, पण चांगला दुकानदार असेल तर तो सांगतो बाबा हा तुला व्यवस्थित बसत नाहीये, नीट सुधारत नाहीये, जा डॉक्टरकडे. मधून मधून दाखवा ना. त्याच्यामुळे असं रेग्युलर फॉलोअप हा जो विषय असतो ना, ते शेवटी प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. तुम्हाला प्रॉब्लेम कमी झाले तर काहीच अडचण नसते. साधं हेल्मेट घालण्यासारखं आहे. जेव्हा लोक हेड इंजुरी होऊन डोळ्याला त्रास झाला म्हणून येतात, पहिला प्रश्न असतो हेल्मेट का घातलं नव्हतं, किंवा आई वडील म्हणतात अहो ऐकतच नाही. मी म्हटलं ऐकत नाही म्हणजे तुम्ही स्वतःच नुकसान करता. तसंच डोळ्याच्या बाबतीत आहे. अजून एक गोष्ट आहे की म्हणजे मला हे मिथ आहे की माहिती नाही आहे की खरं आहे वगैरे, की आपण एखाद्याला चष्मा लागला की बघू तुझा आणि चष्मा मला सूट होतोय का म्हणून आपण घालून बघतो की मी चष्मा घातल्यावर कशी दिसते किंवा काय. तर दुसऱ्याचा चष्मा तो नंबरचा असेल आणि तो वापरल्यामुळे आपल्याला आणि चष्मा लागतो वगैरे, ह्या गोष्टी खऱ्या आहेत? तसं काही नसतं. फक्त त्याला तुम्हाला काही दिसणार नाही ना दुसऱ्याच्या चष्म्याने. नुसती मोकळी फ्रेम घालून बघावी अशा वेळेला. ओके, स्टाईल मारायची असेल तर. आणि आता नाही, आणि प्लेन ग्लास येतातच ना. आणि आता तर तुम्हाला ऑनलाईन ती तुम्हाला ऍप्स आहेत ते तुमच्या याला तुमच्या चेहऱ्याला कुठली फ्रेम कशी दिसेल त्याच्यावरती. तर फ्लिपकार्ट सारखे लोक त्याच्यावरच मोठे झाले हे मार्केटिंग करून. पण त्याच्यात नुकसान काही नाही, म्हणजे ते तुमचे पैसे जातात एवढंच. सर ते असं म्हणतात की एका ठराविक काळानंतर किंवा एका वयामध्ये तुम्हाला मोतीबिंदू होतोच. खरं आहे का हे? पण त्याला एज रिलेटेडच असतं ना ते. त्याच्यामुळे वय वाढलं की मोतीबिंदू व्हायची शक्यता वाढणारच. फक्त कमी जास्त प्रमाणात राहू शकतं. आणि मोतीबिंदू आम्ही असं जरी म्हटलं तरी बाबा थोडंसं प्रमाण आहे, तर तुमच्या कामामध्ये अडचण असली तर त्याला सिग्निफिकंट किंवा त्याची गरज आहे त्याला काही करायचं असा विषय आहे. चष्म्याने सुधारतंय, आपलं काम भागतंय, तर दरवेळेला काय मोतीबिंदू झाला म्हणजे ऑपरेशन करायलाच लागतं असं काही नसतं. असं काही नाही. आणि आता इतकी सगळी ॲडव्हर्टाइजमेंट फील्ड पण इतकं सगळे ग्रो होतंय. वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या जाहिराती केल्या जातात की ही नेत्र म्हणजे काय म्हणतात की ही उपचार पद्धती तुमच्या डोळ्यांसाठी खूपच चांगली आहे, ही करा ती करा. तर योग्य नेत्ररोग तज्ज्ञ कसे ओळखायचे आपण? जरा अवघड प्रश्न आहे इतक्या वेळातला. कारण योग्य ओळखणं हे बघा, एक लक्षात घ्या, पूर्वी कसं आपल्याकडे फॅमिली डॉक्टर असायचे, त्याचा सल्ला घेऊनच आपण कोणाकडे जायचं असेल तर जायचं. तसं आपण ज्या लोकांकडे किंवा ज्या डॉक्टरकडे नेहमी जातो ना, तेव्हा डॉक्टर कुठलाही असेल ना, तर त्यांनी आपल्यासाठी आपल्याला सल्ला द्यायला पाहिजे. तसं तुम्ही जेव्हा डोळ्याच्या डॉक्टरकडे जाता, रेग्युलरली जाता, मध्येच कुठेतरी जाहिरात वाचली आणि दुसरीकडे जाऊन करून घेतलं, त्याच्याने नुकसान जास्त होतं. त्याच्यासाठी कुठल्या स्पेसिफिक उपचार पद्धती ज्या तुम्हाला वाटतात का की ह्या थोड्याशा एवढ्या चांगल्या वाटत नाही आहेत किंवा ह्यात थोडेसे बदल व्हायला पाहिजेत वगैरे, असं काही आहे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीनुसार? नाही, आता टेक्नॉलॉजीप्रमाणे एक लक्षात घ्या की आम्ही एक साधारण उदाहरण देतो की बाबा तुम्हाला आता एखादी गोष्ट करायची आहे, खर्चाचा विषय जर असला तर तुम्ही बसने गेलात तरी मिरज टू सांगली जाऊ शकता, आणि तुम्हाला मर्सिडीज गाडी दिली तरी जाऊ शकता. दोन्ही ठिकाणी पोहोचणारच तुम्ही, पण कम्फर्टमध्ये फरक पडतो. तसंच ऑपरेशनच्या वेळेला सुद्धा जिथे टेक्नॉलॉजी जास्त आहे तिथे कम्फर्ट तुम्हाला जास्त मिळेल, पण खर्च जास्त येतो. त्याच्यामुळे प्रत्येक कुठलाही डॉक्टर पेशंटचं चांगलं व्हावं म्हणूनच करत असतो. म्हणजे एखाद्याकडे इक्विपमेंट जास्त आहेत तर आणि एखाद्याकडे कमी आहेत म्हणून ती काही क्वालिटी त्याची फरक पडायला पाहिजे असं नसतं. तर अजून सगळ्यांना तुम्हाला काय सांगायला आवडेल की तुमचे डोळे एकदम हेल्दी असावेत यासाठी कुठल्या कुठल्या छोट्या छोट्या गोष्टी आपण आपल्या रोजच्या लाईफमध्ये करू शकतो? रोजच्या लाईफमध्ये म्हणजे जसं थोडा आहाराकडे लक्ष द्यायला पाहिजे. कमीत कमी लहानपणापासून मोठ्यापर्यंत निदान एक 45 मिनटं ते 1 तास मोकळ्या हवेमध्ये फिरायची किंवा व्यायामाची सवय करायला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्या ज्या वाचण्याच्या सवयी आहेत, मी मगाशी म्हटलं तसं की बाबा लाईट डोळ्यावर येणार नाही हे बघायला पाहिजे. वाकून वगैरे मुलंसुद्धा बघा तुम्ही असं खाली वाकून लिहायची सवय असते. अंतर ठराविक 1.25 ते 1.5 फुटाचं अंतर प्रत्येकाला त्याच्यामध्ये काम करताना आलं पाहिजे. आणि तुम्हाला बारीक गोष्ट फार वाचायची सवय लावून घ्यायची नाही, कारण स्ट्रेन जास्त पडतो. त्याच्यापेक्षा तुम्हाला ते फॉन्ट बदलता येतात प्रत्येक वेळेला. आजकाल कॉम्प्युटरला सुद्धा करता येतात, तुमच्या पुस्तकही त्याप्रमाणे येतात. तर आपल्याला जे कम्फर्टेबल आहे ना ते करायला पाहिजे. आणि तुम्ही डोळ्यांचे पण काही एक्सरसाइज असतात का डॉक्टर?
खरं सांगू का, हा. आता म्हणजे मी बऱ्याच गोष्टी अशा ऐकलेल्या आहेत की स्पष्ट म्हणायचं झालं तर त्याच्यात काही अर्थ नसतो. हो ना. ते त्याला कोणी रेकी करतंय, कोणी ते डोळ्यावरती हात ठेवतात, कोणी ते वर खाली 4 वेळा फिरवा म्हणून गोल गोल डोळे सांगतात, फिरवायचे. गोल गोल फिरवा, मग ते मध्येच सकाळच्या सूर्याकडे बघा. फाईन, काही हरकत नाही, त्याला काही कुठल्याही गोष्टीला काही त्याला बेसिस काही नाही त्याच्यामध्ये. आपल्याकडे काय 2 गोष्टी आहेत, एक चालत आलेली गोष्ट आणि एक एव्हिडन्स बेस्ड म्हणून ज्याला आपण म्हणतो की बाबा ह्याच्यामध्ये काय उपाय आहे किंवा कशामुळे हे बरं होत आहे. तर एव्हिडन्स बेस्ड असा जर विषय असला तर असल्या टाईपचा त्याच्यात काही उपयोग नाही, काही नसतं. या गोष्टी नाही केल्या तरी त्याचा एवढा काही फरक काही पडणार फरक- काही नाही, आणि फरक केल्या तरी पडत सुद्धा जास्त काही फरक पडणार नाही. केलं तर नुकसान, आम्ही काय सांगतो, ज्या गोष्टीचं नुकसान नाही त्याला आम्ही विरोध करत नाही. बरं. तो श्रद्धेचा प्रश्न असतो माणसाचा. मी अंधश्रद्धा म्हणत नाही, श्रद्धेचा प्रश्न आहे. एखाद्याने सांगितलं हे करा आणि तो करतोय, त्याचं नुकसान नाही ना, मग करू द्या ना असं. नक्कीच. थँक्यू सो मच डॉक्टर, आज तुम्ही इकडे आलेले आहात आणि बरीच सगळी आम्हाला माहिती कळाली, वेगवेगळ्या गोष्टी, आणि ह्याचा नक्कीच मला तरी खूप उपयोग होणारच आहे. पण जे तुम्ही म्हणालात की आपण काही काही छोट्या छोट्या गोष्टींची जर काळजी घेतली तर अजून आपले डोळे हेल्दी राहू शकतात. नक्कीच, सो वन्स अगदी अगेन बरोबर आहे. थँक्यू. It's so nice.